तर देशातील सर्वात मोठा अटल सागरी सेतूचा आज मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। दुपारी 3:30 वाजता मोदी अटल सागरी सेतूचं उद्घाटन करतील। अटल सेतूवरून प्रवास करत मोदी नवी मुंबईतील सभास्थळी सुद्धा जाणार आहेत आणि संध्याकाळी नवी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा सुद्धा पार पडणार आहे। बेलापूर पेंदर मेट्रोलाही आज मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत आणि नवी मुंबईतील दिघा रेल्वे स्टेशनचंही मोदींच्या हस्ते लोकार्पण होईल। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, मोदी सध्या मुंबईकडे येण्यासाठी रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते अटल सागरी सेतूचं उद्घाटन पार पडणार आहे। कशा प्रकारे सध्या तयारी करण्यात आली आहे? गौरी, आपण पाहू शकतो की माझ्या मागे ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते या सागरी सेतूचं लोकार्पण होणार आहे। आपण पाहू शकतो देशातला सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू आणि अशा अनेक वैविध्यांनी नटलेला हा अटल सेतू जो आहे त्याचं लोकार्पण थोड्याच वेळात होणार आहे। मुंबईतली आणि कोकणातली जी दूरी आहे, जे अंतर आहे, ते कमी करण्यासाठी हा सागरी सेतू एक गेम चेंजर ठरणार आहे। आपल्या सगळ्यांना या गोष्टीची कल्पना आहे की या सागरी सेतूमुळे तिसऱ्या मुंबईचं, तिसऱ्या महानगराचं निर्माण देखील नवी मुंबईच्या भागामध्ये होणार आहे। तब्बल 17,000 कोटींचा हा प्रकल्प आहे आणि मुंबई आणि कोकणामधलं जे अंतर आहे, मी जसं म्हणालो, ते कमी होणार आहे। यातली एक महत्वाची बाब म्हणजे पूर्वी या सेतूवर प्रवास करण्यासाठी जो 250 रुपयांचा टोल आकारण्यात येत होता, तो आता कमी करून 200 रुपये करण्यात आलाय, अशी आपल्याला माहिती प्रशासनाकडनं मिळते। त्यामुळे आणखीन एक दिलासा प्रवाशांना मिळतोय। त्यामुळे आता एका वेळेला प्रवास करण्यासाठी, सिंगल फेज प्रवास करण्यासाठी केवळ 200 रुपयाचा टोल आता प्रवाशांकडनं आकारला जाईल। ही आणखीन एक महत्वाची बाब लोकार्पणापूर्वी मुंबईकरांसाठी आणि प्रवाशांसाठी आपल्या या माध्यमातून मी सांगतोय। गौरी, ओम, आपण पाहतोय थोड्याच वेळात मोदी या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी कोणकोणते प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित राहतील? गौरी, जवळपास मंत्रिमंडळातील काही महत्वाचे लोक त्यांच्यासोबत असतील। सर्वप्रथम ते शिक्रा, INS शिक्रावरती त्यांचं हेलिकॉप्टर लँड होईल। तिथून ते फ्रीवेच्या माध्यमातून या अटल सेतूवरून प्रवास करतील। आपण जर पाहिलं असेल, माझ्या मागे तू पाहू शकतेस कशा प्रकारे पोलिसांचा फौजफाटा इथे तैनात करण्यात आलेला आहे। मुंबई सुरक्षा दल असेल, राज्य पोलीस असतील, RCF ची तुकडी असेल, अशा आणि ट्रॅफिक पोलीस असतील, असे अनेक प्रकारच्या सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे। माध्यमकर्मींना सुद्धा त्या बाजूला प्रक्षेपण करण्याची कुठलीही परवानगी देण्यात आलेली नाही। रस्त्यावर नागरिकांना देखील उभा राहण्याची मुभा आज काही काळापुरती मर्यादित करण्यात आलेली आहे। महत्वाचे नेते या ठिकाणी हजर राहतील। आपण पोस्टर्स बघू शकतो, दीपक केसरकर असतील किंवा मुंबईतील अनेक नेत्यांच्या वतीनं नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी फलक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले। त्यामुळे एक मोठा इव्हेंट या कार्यक्रमामुळे मुंबईमध्ये होतोय, हे तितकंच खरं। गौरी, नक्कीच ओम, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर अटल सेतू नेमका कसा आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि कोणत्या कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे पाहूयात। तर 30,500 कोटींच्या विकास प्रकल्पांना हिरवा झेंडा मोदी दाखवतील। 12,700 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते पार पडेल। मोदींच्या हस्ते शिवडी न्हावाशेवा अटल सेतूचं लोकार्पण होणार आहे। ठाणे पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्टेशनचं सुद्धा लोकार्पण मोदींच्या हस्ते होईल। उरण रेल्वे स्थानक ते खारकोपर EMU रेल्वेगाडीला हिरवा झेंडा मोदी दाखवतील आणि मुंबईतील ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भूमिगत बोगद्याची पायाभरणी त्यांच्या हस्ते केली जाईल। सूर्या प्रादेशिक पेयजल प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण मोदींच्या हस्ते पार पडेल। नमो महिला सशक्तीकरण अभियानाच्या मोदींच्या हस्ते शुभारंभ केला जाईल।
तर अटल सेतू नेमका कसा असेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर भारतातील सर्वात लांब सागरी सेतू हा असेल। अटल सेतूची लांबी 21.8 किलोमीटर अशी असेल। समुद्रावरून 16.5 किलोमीटर अंतर कापेल, तर पुलावरून वेग मर्यादा 100 किलोमीटर प्रति तास असेल। पुलावर चढताना उतरताना वेग 40 किलोमीटर प्रति तास असेल। 3 लेनचा हा पूल असेल। आपत्कालीन लेनची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि मुंबई ते नवी मुंबई 20 मिनिटात प्रवास आता करणं या सेतूवरून शक्य होईल। सागरी सेतूवर 400 सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आलेले आहेत। अटल सेतूसाठी 17,840 कोटी रुपये खर्च झाले आहेत, तर पुलासाठी 2 लाख मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आलेला आहे। पुलासाठी 5 लाख मेट्रिक टन सिमेंटचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे आणि प्रतिदिन 70,000 वाहन प्रवासाची क्षमता या पुलाची असेल।